कधी विचार केलाय की आपल्या डोक्यात जी कल्पना येते ती लगेच एका चित्रात उतरवता आली तर किती भारी वाटेल ना? आज आपण बरोबर याच गोष्टीबद्दल बोलणार आहोत. एका अशा टेक्नॉलॉजीबद्दल जी आपल्या कल्पनाशक्तीला अक्षरशः जिवंत करते. हे बघा, आपल्या सगळ्यांबरोबर असं होतं नाही का? डोक्यात एकदम भन्नाट आयडिया येते, पण तिला कागदावर किंवा स्क्रीनवर आणायला गेलो की अडचण येते. कारण चित्र काढण्याचं स्किल किंवा ते महागडे सॉफ्टवेअर आपल्याकडे नसतं. ही एक खूप कॉमन अडचण आहे. पण आता ह्या समस्येवर एक जबरदस्त उपाय आलाय. त्याचं नाव आहे नॅनो बनाना. हे एक असं AI टूल आहे जे खास अशाच क्रिएटिव्ह अडचणी दूर करण्यासाठी बनवलं गेलंय. आता हे काम कसं करतं ते बघूया. याची आयडिया खूपच सोपी आहे. आपल्याला फक्त शब्दांमध्ये सांगायचे आहे की काय हवंय आणि AI ते शब्द वाचून काही सेकंदात त्याचं चित्र तयार करतं. यालाच म्हणतात टेक्स्ट टू इमेज जनरेशन. एक उदाहरण घेऊया म्हणजे लगेच कळेल. समजा आपण AIला सांगितलं, मला अंतराळात उडणाऱ्या एका अंतराळवीर कुत्र्याचं चित्र हवंय. आता हे ऐकायला किती अजब आणि काल्पनिक वाटतंय, बरोबर ना? आणि बूम! हे बघा, AIने फक्त आपले शब्द नाही ओळखले, तर त्यामागची जी कल्पना आहे ना ती पकडली आणि काही क्षणांमध्ये हे चित्र तयार केलं. हीच तर या टेक्नॉलॉजीची खरी जादू आहे. पण थांबा, याची गंमत इथेच संपत नाही. हे फक्त नवीन चित्र बनवत नाही. विचार करा, आपण आपला कोणताही जुना फोटो घेऊन त्याचा बॅकग्राऊंड पूर्णपणे बदलू शकतो किंवा दोन वेगवेगळे फोटो एकत्र जोडू शकतो. एवढंच नाही तर त्याला कार्टून किंवा पेंटिंगसारखा मस्त आर्टिस्टिक लुकही देता येतो. म्हणजे शक्यतांना काही सीमाच नाही. बरं, मग आता प्रश्न येतो की याचा आपल्या रोजच्या आयुष्यात काय उपयोग? चला तेच बघूया. कारण याचे उपयोग सोशल मीडियापासून थेट सायन्सपर्यंत सगळीकडे आहेत. सगळ्यात पहिला आणि आपल्या जवळचा उपयोग आहे सोशल मीडिया कंटेंटसाठी. आपल्याला माहीतच आहे, आजकाल सोशल मीडियावर युनिक आणि आकर्षक दिसणं किती महत्त्वाचं आहे. या टूलमुळे आपला कंटेंट गर्दीतही उठून दिसू शकतो. विचार करा, YouTube व्हिडिओसाठी एकदम क्लिकेबल थंबनेल बनवायचा असेल किंवा Instagramसाठी अशी पोस्ट जी आजपर्यंत कोणीच पाहिली नसेल. इतकंच काय, अगदी आपल्या मित्रमैत्रिणींसाठी पर्सनल व्हॉट्सॲप स्टिकर्स किंवा व्हायरल होणारे मीमसुद्धा चुटकीसरशी बनवता येतात. आता वळूया याच्या दुसऱ्या मोठ्या उपयोगाकडे, आणि तो म्हणजे एकदम सोपं फोटो एडिटिंग. आता ते किचकट आणि अवघड सॉफ्टवेअर शिकण्याची अजिबात गरज नाही. हे बघा, हे किती सोपं आहे. समजा हा एक घरात काढलेला फोटो आहे. आपण फक्त AIला एक कमांड द्यायची, या व्यक्तीला एका सुंदर समुद्र किनाऱ्यावर ठेव, आणि बघा, झालं. AIने लगेच बॅकग्राऊंड बदलून दिला. फक्त एका वाक्यात फोटोचा पूर्ण लुकच बदलला. आता आपण बघूया याचा शिक्षणात कसा उपयोग होतो. शिक्षक आणि विद्यार्थी दोघांसाठीही हे खूपच कामाचं साधन ठरू शकतं. बघा, सायन्स किंवा इंजिनिअरिंगमधल्या काही गोष्टी खूपच कॉम्प्लेक्स असतात. म्हणजे समजा VLSI चिपची रचना समजून घ्यायची आहे किंवा एखादी वैज्ञानिक संकल्पना. AI वापरून अशा क्लिष्ट गोष्टींची चित्र किंवा मॉडेल तयार करता येतात. यामुळे त्या गोष्टी डोळ्यासमोर दिसतात आणि मग त्या समजायला खूपच सोप्या होतात. चला आता बोलूया बिझनेस आणि मार्केटिंगबद्दल. खास करून जे छोटे व्यावसायिक आहेत किंवा जे मार्केटिंगमध्ये काम करतात त्यांच्यासाठी हे एक वरदान आहे. आता गंमत बघा, छोट्या बिझनेसना त्यांच्या जाहिरातींसाठी किंवा प्रॉडक्टच्या फोटोंसाठी महागड्या डिझायनरची गरज नाही. ते स्वतःच अगदी प्रोफेशनल लेवलचे लोगोज, पोस्टर्स किंवा जाहिरातींची चित्र तयार करू शकतात. एवढंच नाही तर व्हिडिओ आणि ॲनिमेशनच्या जगातही याचा मोठा वाटा आहे, जिथे तर कल्पनाशक्तीला मोकळं रान असतं. म्हणजे एखाद्या व्हिडिओची कथा कशी असेल याचे स्टोरीबोर्ड बनवण्यापासून ते ॲनिमेशनची एक एक फ्रेम तयार करण्यापर्यंत सगळीकडे याचा वापर होतो. आणि सध्या तर एक नवीनच ट्रेंड आलाय, पूर्णपणे काल्पनिक AIने बनवलेल्या इन्फ्लुएन्सरच्या इमेजेससुद्धा याच तंत्रज्ञानाने तयार केल्या जात आहेत. आणि आता आपण याच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर उपयोगाबद्दल बोलूया. तो म्हणजे रिसर्च आणि मेडिकल फील्ड. हो, हे तंत्रज्ञान फक्त गंमत किंवा मनोरंजनासाठी नाहीये. हे जरा नीट समजून घेऊया. AI हजारो बनावट मेडिकल इमेजेस म्हणजे एक्स-रे किंवा स्कॅन तयार करू शकतं. मग डॉक्टर आणि संशोधक काय करतात? ते हा तयार केलेला डेटा वापरून दुसऱ्या मेडिकल AI सिस्टमला ट्रेनिंग देतात. यामुळे होतं काय की खऱ्या पेशंटच्या डेटाची गरज कमी लागते आणि मेडिकल रिसर्चला एक मोठी गती मिळते. तर हे सगळं ऐकल्यावर मनात एक प्रश्न येतो की ठीक आहे, पण हे इतकं महत्त्वाचं का आहे? याचं उत्तर दडलंय क्रिएटिव्ह ऑटोमेशन या शब्दात. याचे मुख्य फायदे काय आहेत बघा. जे काम करायला पूर्वी तासचे तास लागायचे ते आता काहीच सेकंदात होतंय.
मोठमोठं क्रिएटिव्ह काम सोपं झालंय आणि सगळ्यात महत्त्वाचं, यासाठी कोणत्या खास ग्राफिक डिझाईन स्किलची गरज नाही. ही एक AI ऑटोमेशनच्या दुनियेतील एक मोठी क्रांतीच आहे. ह्या सगळ्याचं सार जर एका वाक्यात सांगायचं झालं तर ते असं आहे, नॅनो बनाना म्हणजे एक AI वर चालणारा डिजिटल आर्टिस्ट आहे जो आपल्या शब्दांना चित्रामध्ये रूपांतरित करतो. चला आता शेवटाकडे जाताना एका मोठ्या प्रश्नावर विचार करूया. हा प्रश्न सर्जनशीलतेच्या म्हणजे क्रिएटिव्हिटीच्या भविष्याबद्दल आहे. जेव्हा जगातला कोणीही माणूस फक्त शब्दांचा वापर करून कोणतंही चित्र बनवू शकेल, त्या काळात कलाकार असण्याचा नेमका अर्थ काय असेल? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला क्रिएटिव्हिटीच्या भविष्याबद्दल विचार करायला भाग पाडतो.